आज दिवसभर लक्ष असणार आहे ते क्रीडा विश्वातल्या या बातमीकडे। T20 वर्ल्ड कप मध्ये आज भारत पाकिस्तान मॅचचा थरार रंगणार आहे। न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना आज रंगणार आहे आणि या स्पर्धेत दोन्ही टीमचा हा दुसरा सामना असणार आहे। पहिल्या मॅचमध्ये भारताने आयर्लंडचा पराभव केला होता, तर पाकिस्तानला मात्र अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। त्यामुळे आता आजच्या या मॅचमध्ये पाकिस्तानवर एक प्रकारे मोठा दबाव असणार आहे। या मॅचवर पावसाचा सुद्धा सावट आहे, मात्र सर्व क्रिकेट रसिक या मॅचची पर्वणी आज त्यांना मिळणार आहे। आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून आणखी तपशील जाणून घेऊया। विशाल, अर्थातच आजची ही मॅच जगभरासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यात भारत पाकिस्तान मॅच म्हटल्यावर भारतात तर विजय जल्लोष आणखी असणार आहे। काय नेमकं चित्र दिसतंय, काय वातावरण आहे? नक्कीच अनुपमा, रात्री 8 वाजता भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता ही मॅच सुरू होणार आहे। मात्र जल्लोष जो आहे तो आतापर्यंत सुरुवात व्हायला जो आहे तो पाहायला मिळतोय आपल्याला, कारण छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आपण आहोत आणि या ठिकाणी प्रत्येक जण जो आहे तो क्रिकेट खेळायला येत असतो। क्रिकेट प्रेमी जो आहे तो इथं आपल्याला दिसत असतो आणि आज मॅच म्हटल्यानंतर एक जल्लोष जो आहे तो सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतोय। आपण थेट जाऊया। आज एकदम सकाळपासूनच जोशामध्ये दिसतंय। म्हणजे जोश म्हणजे सर्व आम्ही सकाळी उठल्यापासूनच भारतीय संघाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आणि भारतीय संघाला समर्थन करण्यासाठी आज आम्ही सकाळपासूनच मैदानात आहोत। छत्रपती शिवाजीराजे मैदान दादर येथे आणि आजचा जो सामना आहे न्यूयॉर्क येथे होणारा भारतीय संघाविरुद्ध पाकिस्तान संघ, तर आम्हाला अशी इच्छा आहे की आम्ही भारतीय नागरिक असल्यामुळे की आम्ही जे पहिले सामने बघितलेले आहेत वर्ल्ड कपचे, मग 50 षटकांचे सामने असून दे किंवा T20 सामने असून दे, ज्यावेळी 50 षटकाचे सामने झाले त्यावेळी दिग्गज खेळाडू कपिल देव, वेंगसरकर, सुनील गावस्कर, संदीप पाटील असे दिग्गज खेळाडू खेळायचे। त्यावेळी त्यांच्याही संघामध्ये जावेद मियादाद म्हणा, आजचा त्यांचा पंतप्रधान इम्रान खान म्हणा, असे दिग्गज खेळाडू खेळत असायचे। अब्दुल कादिर, आता बाबर आहे तो बाबर जरी असला तरी आमच्यामध्ये आमच्या गोटामध्ये काय त्याची आम्ही भीती बाळगत नाही, कारण अमेरिकेसारख्या आजच्या नौक्या संघाने पाकिस्तान संघाला त्याच मैदानावर का परवा धूळ चाललेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला काय त्यांची आज बाबर असून दे किंवा मोहम्मद अमीर असून दे, आम्हाला त्यांची काय आज भीती नाही। पण आमचा संघ आज अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जाऊन आज तिकडे तिरंगा फडकवणार तिथं। बरं, आपल्यासोबत आणखीन फॅन आहे। दादा, आजची मॅच कोण प्रभावी ठरेल असं तुला वाटतं? कारण पिच जो आहे तो बाउन्सी आहे, फास्ट पिच आहे आणि त्यांच्याकडे मोहम्मद आमिर सारखा घातक गोलंदाज आहे, तो परत एंट्री झाली त्याची। तरी पण मला असं वाटतं की हार्दिक पांड्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे। हार्दिक पांड्या हा खेळू शकतो चांगला, त्यांनी चांगला कमबॅक केलेला आहे। बांगलादेश समोर पण आपण बघितलं आणि आता ही जी झाली ती मॅच मागच्या वेळेला पण त्यांनी 3 विकेट घेऊन नक्कीच विशाल, युवा वर्गाला प्रचंड आशा आहे आणि अर्थातच सर्व भारतीयांना आहेत आणि म्हणूनच हाय व्होल्टेज हा सामना सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तेव्हा आजच्या या T20 वर्ल्ड कप मधल्या या आजच्या मॅचकडे सर्वांचं लक्ष आहे। मोठा उत्साह सर्व क्रिकेट रसिकांमध्ये दिसून येते। विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी केलेल्या चर्चेबद्दल।